तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपली इलेक्शनची आपली तिसरी डिझाईन आहे मित्रांनो. तिसरी डिझाईन तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड केली. मी PLP पण घेऊन आलो, PhD पण घेऊन आलो. ठीक आहे. बाकी डिझाईन संपूर्ण त्या भारी झाली मित्रांनो. हे काय कुठल्या प्रकारचे उभे नाही, पण आपण XYZ डिझाईन बनवायचा प्रयत्न केला. ठीक आहे. डेमो आपण घेतलाय संपूर्ण तयार, पण एक गोष्ट प्रॉपर अशी नक्की डिझाईन झाली मित्रांनो संपूर्ण त्या. ठीक आहे. बाकी नक्की तुम्ही पिक्सेल ॲपवर डिझाईन बनवा आणि फोटोशॉपवाले नक्कीच फोटोशॉपवर सुद्धा डिझाईन क्रिएट करा. बाकी त्याची PhD प्लस PLP नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड केली. एक जिप फाईल क्रिएट केली मित्रांनो. जिप फाईलला 6 अंकी पासवर्ड टाकलाय, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. 3 स्टेपमध्ये आपला पासवर्ड आहे. ठीक आहे. तर अशाने आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी येतोय फोटोशॉपला ओपन करून. ठीक आहे. तर अशाने घेतलंय फोटोशॉप ओपन करून. तर हे बघू शकता, या टाईपमध्ये आपण संपूर्ण डिझाईन बनवली. ठीक आहे. आता यात एक गोष्ट आपण ऍड केली, संपूर्ण त्या साईज पण कशा पण क्रिएट केली नक्कीच सांगतो. बाकी या संपूर्ण त्या जेवढं लेअर आहे त्या सगळ्या इथं हाईड करून घेतो. ठीक आहे. तर अशा म्हणजे तो लेअर पहिले आपण हाईड करून घेतो या टाईप मध्ये. ठीक आहे. तर बघू शकता फाईनली आपण अशा पण इथं संपूर्ण ते लेअर हाईड करून घेतल्या. हाईड केल्यानंतर सर्वात मित्रांनो कलर फिल मारला होता आपण. ठीक आहे. त्यावर नॉर्मली अशा पण एक बॅकग्राऊंड घेतलं. तुम्हाला 2 बॅकग्राऊंड मी नक्कीच प्रोव्हाइड केले. पहिले हे एक बॅकग्राऊंड आहे आणि त्यावर आपलं हे एक बॅकग्राऊंड आहे. तर असे 2 बॅकग्राऊंड तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड केले. ठीक आहे. आणि त्यावर तुम्हाला एक सॉफ्ट ब्रश मारलाय आणि अशा पण मी सन 2025 संपूर्ण एवढं केलं तर वॉटर टेक्स्चर मारलंय. ठीक आहे. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम असे पण तुम्हाला नक्कीच बॅकग्राऊंड एकच बॅकग्राऊंड मी PLP प्रोव्हाइड केले. बाकी तुम्हाला सर्व करायचे. ठीक आहे. टेक्स्ट वगैरे काय. ठीक आहे. बाकी तुम्हाला जेवढं मेन होतं ते मी तर नक्कीच PLP मध्ये तुम्हाला ते प्रोव्हाइड केले. तर त्यानंतर आपण नॉर्मली असं पुणे जिल्हा परिषदचा एक फोटो मारलाय, तुम्ही सुद्धा नक्कीच मारा. बाकी इथं बघू शकता फोटो आपण घेतलाय नॉर्मली XYZ डेमो, जे नाव वगैरे आहे लागत आहे. ठीक आहे. तर असे मी संपूर्ण ते इथं असे ज्या मेन गोष्टी मित्रांनो. ठीक आहे. तर संपूर्ण त्या पहिले ऍड करून घेतल्या. तर भरपूर जणांचे प्रश्न असे का दादा की इलेक्शनचा समजा XYZ आपले डिझाईन बनवायची, तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी समोरच्या कस्टमर कडून घ्यायला पाहिजेत आपण. ठीक आहे. तर म्हणजे अशा गोष्टी कोणाला काय माहित नाही राहत. ठीक आहे. आता मित्रांनो जसं की बघायला गेलं तर प्रत्येक डिझाईनची कन्सेप्ट वेगळी. म्हणजे जसं की इलेक्शनची डिझाईन म्हटलं तर प्रॉपर फक्त त्यांचं नावानेच आणि बाकी जे आपले डायलॉग वगैरे राहते संपूर्ण तुमच्या कस्टमरला माहीत राहते. बाकी लोगो ही संपूर्ण एवढा नॉर्मली मायना राहतोय जसं की इलेक्शनच्या डिझाईन मध्ये. पण जर तुम्हाला मेन मुद्दा पॉम्पलेट बनवायचं म्हटलं, नक्की मला कमेंट करा मित्रांनो. पॉम्पलेट आपण नक्की डिझाईन घेऊन येतोय मित्रांनो. ठीक आहे. ती सुद्धा डिझाईन नक्कीच भारी होणार आहे. तर ती बनवायचं काम चालूच आहे मित्रांनो. नक्की ती डिझाईन तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करणार पॉम्पलेटवर. ठीक आहे. कारण जसं की इलेक्शन भरपूर आपलं जवळ आलं, त्यामुळे भरपूर असे इलेक्शनचे नक्कीच तुम्हाला ट्युटोरियल बघायला भेटणार. ठीक आहे. तर असे फाईल आपले तिसरं ट्युटोरियल होतं. तर असे संपूर्ण सर्व लेअर आपण ऑन करून घेतलं आणि या पद्धतीने आपण ट्युटोरियल बनवले. तर सर्वात मेन मुद्दा मित्रांनो, भरपूर प्रश्न असा तो प्रिंट कशी मारायची. ठीक आहे. ते XYZ आपण संपूर्ण तुमची डिझाईन झाली. डिझाईन आपली होती 10x8 मध्ये. ठीक आहे. तर अशापर्यंत. तर काय करायचं मित्रांनो, सर्वात मेन मुद्दा तुम्हाला डिझाईन मारण्यासाठी प्रिंटिंग मारण्यासाठी तुम्हाला ही डिझाईन सेव्ह करायची. तर सेव्ह करायची कशी माहिती आहे पहिली मित्रांनो, इमेज मध्ये यायचं, इमेज साईज मध्ये जायचं. तर असं हा पॅनल तुम्हाला ओपन होतो इमेज साईजचा. ठीक आहे. हे प्रत्येक जणांना माहित राहतं, पण नाही माहित त्यामुळे डिटेल एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर अशी इमेज साईज मध्ये आल्यानंतर मित्रांनो, आता जर तुम्हाला प्रिंट मारायचे असेल तर भरपूर जणांना तुम्हाला सांगतो मित्रांनो, काहींचे PC चांगल्या बजेटचे राहते आणि काहींचे कमी लोचे राहते. ठीक आहे. तर मला असं म्हणायचं मित्रांनो, जर चांगला PC असला तर काही जण गोष्टी माहित नाही राहत. ठीक आहे. जर चांगला PC असला तर त्याचा फायदा उचला मित्रांनो. डिझाईन तुमची प्रॉपर अशी प्रिंट होईल, चांगल्या क्वालिटीत प्रिंट बसेल जर चांगला PC असला. ठीक आहे. तर त्याचं कारण म्हणजे मित्रांनो रेझोल्युशन, सर्वात मेन मुद्दा. जर तुम्ही रेझोल्युशन इथं वाढवलं तर तुमचा इथं प्रिव्ह्यू नाही मित्र, तो सुद्धा झूमर आणि क्वालिटी वाढणार बॅनरला. ठीक आहे. समजा XYZ 300 तुम्ही एखादी डिझाईन सेव्ह केली आणि ती डिझाईन तुमची झाली 10 MB ची सेव्ह. जर तुम्ही रेझोल्युशन 500 केलं, ती डिझाईन जवळ तुमची 30 MB ची होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर अशा PCचा फायदा घ्या, कारण कमी बजेटवाल्यांच्या PC मध्ये रेझोल्युशन हाय केलं हो, कधी कधी फोटोशॉप डायरेक्ट बॅक होऊन जातो मित्रांनो. ठीक आहे. लॅग होऊन जातं. तर फोटोशॉप म्हणजे मित्रांनो भरपूर असं सॉफ्टवेअर आहे की जेणेकरून लोडच उचलतो, काही विषय नाही. ठीक आहे. पण तुम्हाला रेझोल्युशन गोष्ट सांगतो, तर नॉर्मल 300 ठेवा. जर PC तुमचं एकदम ओके असेल, जर चांगल्या क्वालिटी असेल ना, नक्कीच 500 करा. तर समजा XYZ इथं 300 डिलीट करून मी तर 500 ऍड केलं. ठीक आहे. तर इथं प्रिव्ह्यू बघू शकतो तुम्ही किती आपला क्वालिटी झूम झाला. ठीक आहे.
तर असे पण केल्यानंतर नाही तर तुम्ही ओके म्हणायचं, ठीक आहे. रेझोल्युशन तुमच्या पीसीच्या परफॉर्मन्सनुसार नक्कीच ठेवा. झाल्यानंतर फाईलमध्ये यायचं, एक्सपोर्टमध्ये जायचं आणि सेव्ह फॉर वेव्ह क्लिक करून ओरिजिनल म्हणा. या पद्धतीने नक्कीच डिझाईन सेव्ह करायची. बाकी प्रिंटवाल्याला मित्रांनो डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंट किंवा जीमेलला पाठवू शकता, ठीक आहे. आता भरपूर दादा प्रश्न असा आहे की दादा सिमायके डिझाईन कशी करायची, ठीक आहे. म्हणजे ही डिझाईन आपल्या सिमायके करून पाठवायची प्रिंटिंगला. ही डिझाईन तुम्ही मग सेव्ह केली मित्रांनो, फक्त काय करायचं, फाईलमध्ये न्यू मध्ये जाऊन साईज घ्यायची. समजा XYZ आपली 10x8ची डिझाईन होती, तर 10x8ची डिझाईन आपण घेतली. फक्त जो RGB कलर मोड आहे का, हा तुम्हाला सिमायके करायचा. हा केल्यानंतर फक्त ती डिझाईन आहे तुम्ही जी आपण इतक्या सेव्ह केली तीच फक्त तिथे पेस्ट करा आणि बाकी परत सेव्ह करा, ठीक आहे. सिमायके बघून झाली तुमची सिमायके, ठीक आहे. काय नॉर्मली विषय, एवढा काय विषय हार्ड नाही भावना. असे वेगवेगळे तो मला भरपूर असे प्रश्न आहेत, नक्कीच सांगत राहतो व्हिडिओ, ठीक आहे. काय अडचणी वगैरे असेल तर नक्कीच मला कमेंट करा मित्रांनो, त्यावर मी नक्की टोटल आणणार. बाकी तुम्हाला जर काय अडचणी असल्या तर नक्की मला इंस्टाग्रामला DM करा, मी नक्की त्यावर सोल्युशन सांगतो, ठीक आहे. तर अशी फाईल आपला आजचं टोटल होतं मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.